संस्कृती अशी होती, कोणी सरळ नाव घेत नव्हता, सरळ कोणी नाव घेत नव्हता. ज्याचं नाव राजन आहे त्याला राजनशा म्हणत, ज्याचं जगन नाव आहे त्याला जोगिन्या म्हणत, ज्याचं गणेश नाव आहे त्याला गोण्या म्हणत, ज्याचं सूरज नाव आहे त्याला सूर्या म्हणत, सूर्य. तो काळ होता, आता तो काळ राहिला नाही. मान्यवर शाहीर साहेब, त्याचं तुकाराम नाव आहे तर त्याला तुक्या म्हटलं जात. आणि हे त्याची बहीण लहान जया, हे त्याची बहीण लहान जया त्याला तुक्या तुक्या म्हणायची, तुक्या म्हणायची. आईला सांगू लागली, बरं झालं म्हणजे लोक आले तर नाही, तर त्या रक्षणदारानं, आंब्याच्या रक्षणदारानं या तुक्याला मारलं असतं म्हणे. त्याला राग आला, तुकारामाला राग आला, अण्णा मोठा तेव्हा. तेव्हा त्याची समजूत घालण्यासाठी आई म्हणतो त्या मुलीला, त्याच्या बहिणीला, मोठा भाऊ आहे, मान सन्मानानं बोलायला लागते, त्याचं नाव तुकाराम आहे, तू तुक्या म्हणते पगले. आजपासून असं म्हणायचं नाही, आजपासून तो मोठा आहे, त्याला अण्णा म्हणायचं, अण्णा. तेव्हा त्याचं तेव्हापासून अण्णा हे टोपण नाव पडलं. डॉक्टर राजेंद्र प्रसादापासून मान्यवर शाहीर साहेब, त्याचं रीतिरिवाजाप्रमाणे नाही, कुटुंबाच्या. मान्यवर शाहीर साहेब, समजलं का? आता तुम्हाला सांगायचं आहे, त्याला कोणाचं मार्गदर्शन झालं की तो साहित्य सम्राट झाला. कोणत्या व्यक्तीचं मार्गदर्शन झालं, त्याचं नाव काय, तो कोण्या समाजाचा होता, मान्यवर शाहीर साहेब. आणि तो कोणत्या ठिकाणी राहत होता, मान्यवर शाहीर साहेब. आणि कोणत्या ठिकाणी त्याचं मार्गदर्शन झालं त्याच्या त्याला, तर हे तुम्हाला सांगायचं आहे. लई अभ्यास आहे तुम्हाला, ऐका काय. शाहिरी एक मर्दानी जग है, काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही त्यातून विचारा, मी तुम्हाला त्यातूनच विचारेल, मान्यवर शाहीर साहेब. पण शाहिरीचा सेवक नाही, तुम्ही म्हणजे सेवक. त्या अण्णाभाऊ साठेच्या चरित्रावर झालं पाहिजे, विचारावर झालं पाहिजे. मान्यवर शाहीर साहेब, नवगरजी होगी यहाँ घमासान कुश्ती. देखना है आज दोनों में से किसमें कितनी है हस्ती. सब्जी पाले के भाव में मत बेचो मान्यवर शाहीर साहेब, ये शायरी नहीं सस्ती. अगर
हमसे भी लोगे पंगा तो पल में मिटा देंगे अज्ञान की मस्ती. आता तुम्ही महासंघ पंगा घ्या तर तुमच्या अज्ञानाची मस्ती कोण मिटवेल? ज्ञान मिटवेल. हा हा ताकदीची दुय्यम नाही आहे, ताकदीचा आखाडा नाही आहे मान्यवर शाही साहेब. आणि माझा अज्ञान असेल, तुमच्या ज्ञानापेक्षा माझा जर ज्ञान अज्ञानामध्ये त्याची गिनती होत असेल तर त्याची मस्ती तुम्ही मिटवणारा याची जाण आहे मला मान्यवर शाही साहेब. ऐका काय म्हणा. जमली रसिकांची पूर्ण झाली पाहिजे या प्रिय प्रेक्षकांची. दुय्यम बघण्याकरता लई दूरून आले आणि मग गमतीमध्ये कदाचित मजा आली नाही तर म्हणतील रुपये पाण्यामध्ये गेले. फुकट आले का? बाहेर गावून आले काही काही लोक, गावचे लोक असतील तर आपले कामधंदा आटपून आले, कोणी कामधंदे सोडून आले, फुकटाला आले, फुकटाचे खाणारे लग्नामध्ये असतात. समजलं का? लग्नामध्ये असतात. आता बोफेचा जमाना झाला नाही तर पोंगटीमध्ये नवरदेवाने लाता खाल्लं, नवरदेवाच्या बापाने त्याच्या मायने लाता खाल्ली पडीसाठी. समजलं? हा आता बोफेचा जमानाला चांगला झाला. मान्यवर शाही साहेब फुकट नाही आले, फुकट नाही आले. गाणं तुटेल विषयानं, तो शब्दाची शब्दाने होईल आणि तेव्हा तुमच्या माझ्या दुय्यमीमध्ये नवघऱ्याची भरपूर मजा होईल. आणि याकरता का करायला लागेल? म्हणून हा दुय्यमचा सामना रेटून झाला पाहिजे. हा तुमची अपेक्षा आहे ना? तुमची अपेक्षा आहे ना? तेव्हाच अपेक्षा पूर्ण होईल. दुय्यमचा सामना रेटून झाला पाहिजे आणि भर झोपेतला व्यक्ती तो उठून आला पाहिजे. भर झोपेतला व्यक्ती तो उठून आला पाहिजे. काम करणारा असेल त्याच्या कानावर आवाज आहे तर तो येईलच, पण झोपेतला व्यक्ती आला पाहिजे. मान्यवर शाही साहेब आणि म्हणून काय म्हणतोय, आज का दिन कल नहीं आना है.
काटणे महत्वाचं आहे, मान्यवर शाहीर साहेबांचं म्हणणं आहे. दुसरं आहे शाहीर शेर शाहिरी, पता चलेगा कौन पलटी खाता है.